त्यांचा इथं सन्मान सत्कार करण्यात येणार आहे। मी समीर काजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल देऊन सत्कार करायचा आहे। वर्षा मॅडम आदर्श वाडी अध्यक्ष राजन कदम साहेब यांचाही झहीर काजी यांच्या तर्फे आम्ही शाल देऊन सत्कार करीत आहोत। तसेच जयप्रकाश हे 2 दिवस आमच्या का प्रीमियम लीग साठी उपस्थित राहिलेले आहेत। जयप्रकाश यांनाही सन्मानित करीत आहोत। मी जयप्रकाश यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करा। झहीर काजी यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे गनी खान हे सुद्धा आज आमच्या 2 दिवस आमच्या समवेत राहिलेले आहेत। मी रफिक सारंग यांना विनंती करतो की त्यांनी गनी खान यांचा सत्कार करायचा आहे। नियाज जैनुद्दीन काजी, शौकत पठाण, जमाल काजी, मोहम्मद चाचा, अहमद काजी, हुसैन मियाँ परकार भाई, आपल्याला लवकरात बक्षीस समारंभ सुरुवात करायची आहे। उशीर झालेला आहे। लवकरात लवकर हा कार्यक्रम पार पडत। निसार काजी यांनाही शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे। तसेच आमचे सहकारी मित्र बावा दिनवारे, अतिशय उत्कृष्ट संयोजक आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष बावा दिनवारे यांनी 2 दिवस आणि जवळजवळ महिनाभर या बंड्याच्या समेत आणि इतर आमचे रईस वगैरे यांच्या सोबत आमचे जुने जाणते खेळाडू बावा दिनवारे एक काल यांनी सुद्धा मैदान गाजवलेलं होतं। यांचे सन्मानित करण्यात येते शाल देऊन बावा दिनवारे। त्याचप्रमाणे समीर काजी हेही 2 दिवस काय आणि सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या सहभाग दिलेला आहे। त्याचप्रमाणे रफिक सारंग, सनी अंपायरी आता गडबड आहे त्याने जात आहेत। त्यांचाही आम्ही सन्मान करीत आहोत इथे आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सनी हे सुद्धा माझे जुने जाणते मित्र आहेत। तो दुसरा ह्यो कधी येतो नाटगावकर त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी पंच मकबूल बुरोंडकर, आमचे मित्र बुरोंडेवाले हे सुद्धा गरीब नवाजचे एक चांगले क्रिकेटपटू होतं। रफिक सारंग, बिलाल काजी, इसाक काजी, इफ्तिकार काजी, झहीर काजी, रईस काजी यांनाही इथे सन्मानित करण्यात येत आहे। रियाज काजी, अशरफ काजी, अशरफ हसबा, रऊफ अदम काजी, जुबेर काजी, रेहान वाकणकर, मजीद वाकणकर, हो हो मजीद वाकणकर, सुजी आणि इथे येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे। सुजी पंच सुजी, जुबेर काजी, रेहान वाकणकर, मजीद वाकणकर, गुलाम काजी, सुजी पंच यांनी 2 दिवस अतिशय उत्कृष्ट असा पंचगिरी केलेले, त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे। बाबा दिनवार यांचा सन्मान करत आहेत। इसाक काजी यांना शाल देऊन सन्मान करत आहेत आमचे रफिक सारंग। नियाज काजी,
शरफुद्दीन काजी, वसीम इक्बाल मुकादम हे 2 दिवस आवर्जून इथं उपस्थित राहिलेले आहेत. मी वसीम साऊंड सर्व्हिस वसीम झोंबरकर हे आमचे साऊंड सिस्टीम 2 दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे डीजे आणि साऊंड सिस्टीम आमचे सुजी पंचाना यांनी नाचवलेलं आहे आणि एंटरटेनमेंट केलेलं आहे सर्व प्रेक्षकांचा. अकिब चिपळूणकर यूट्यूब लाईव्ह यांनी सुद्धा जबरदस्त आज हजारो शेकडो लोक हे लाईव्ह मॅच बघत होते. अकिब चिपळूणकर यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. दुसरा काय बोलले त्याचप्रमाणे रामचंद्र शिर्के, रवी काष्टे, चंद्रहास भोगल, प्रभाकर पाडावे, मनोज शिर्के यांनाही इथं सन्मानित करण्यात येत आहे. या स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे, इंटरनॅशनल लेवलचे. ते स्टेडियमचे मालक त्यांचे आम्ही मालकांचे इथे आभार मानत आहोत, धन्यवाद देतो की आमच्या या अडखल परिसरातील जेवढ्या वाड्या आहेत तेथील जे खेळाडू आहेत, गुणवंत खेळाडू आहेत, पुढे चमकणार आहेत, त्यांना हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचाही आम्ही इथे सन्मान येतोची सन्मान करीत आहोत. सनी, मिस्टर सनी यांचे इथे अकबर काजी यांचा सन्मान करीत आहेत. अतिशय योगदान दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की दरवर्षी आम्हाला हा सीझन फर्स्ट आहे, सेकंड सीझन सुद्धा इथं जोरदार होईल आपल्या सहकार्याने. आम्ही अशा अपेक्षा बाळगतो आपल्याकडून. आमचे सर्व खेळाडू आपले आभारी आहेत. त्याचप्रमाणे इथे जे ग्राउंड उपलब्ध करून दिले, ग्राउंड मन हे पीच बनवलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट अशी विकेट बनवली होती. अतुल यांनाही आम्ही ते एक सन्मानित करीत आहोत शाल देऊन. अतुल आणि इथे जे 2 दिवस आम्हाला जेवणाची व्यवस्था उत्कृष्टपणे केलेली आहे, त्या सर्व स्टाफ मधून एक त्यांचा प्रतिनिधी आणि इथे येऊन आपल्या स्टाफचा सन्मान स्वीकारायचा आहे. अभि यांना विनंती करतो की त्यांनी येऊन इथं आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व स्टाफने अतिशय उत्कृष्टपणे 2 दिवस इथं व्यवस्था केलेली होती, त्यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. आता बक्षीसला जाऊया.
वापस घेऊन घ्या. रिजवान काजीचा माणूस शेजारला बोलतो. या स्पर्धेसाठी जे ट्रॉफी बक्षीस दिलेले आहेत त्यांचं इथे आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करीत आहोत. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात प्रथम रिजवान काजी यांनी आम्हाला एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे. शहजाद काजी यांनी रिजवान काजीच्या वतीने आपले सन्मान चिन्ह स्वीकारत आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचे जे चषक आहे ट्रॉफी आहे ते आडखळ ग्रामपंचायती सरपंच रवींद्र घाग यांच्यातर्फे देण्यात आले होते. 50,000 आले रिजवान काजीकडून. रिजवान काजी यांनी स्पर्धेसाठी एकूण 50,000 रुपये बक्षीस दिलेलं होतं आणि त्यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आणि ते सदर मॅनेजमेंटचे अध्यक्ष सुद्धा होते. अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी ही स्पर्धा हाताळलेली आहे आणि ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. त्याचप्रमाणे अडखल ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र घाग यांनी सुद्धा आम्हाला सन्मान चिन्ह द्यायचं. अकबर काजी देते. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि बक्षीस दिलेले आहे. मी अकबर काजी यांच्या हस्ते त्यांचे इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाची जे ट्रॉफी दिलेले आमचे रऊफभाई मांडलेकर, मी बावा दिनवारे यांना विनंती करतो की रऊफभाई मांडलेकर यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्या अडखल ग्रामपंचायतचे उपसरपंच रऊफ काजी हे इथं आज आवर्जून आपले उपस्थिती त्यांनी दाखवलेले उपस्थित राहिलेले आहेत. रऊफ काजी यांच्यातर्फे चतुर्थ प्राइज देण्यात आलेले होते. मी रफिक सारंग यांना विनंती करतो की अडखल ग्रामपंचायत उपसरपंच रऊफ काजी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. रफिक सारंग सन्मानित करतायत ते रऊफ काजी यांना. त्याचप्रमाणे आम्हाला एक ट्रॉफी आणि 5वी ट्रॉफी बक्षीस दिलेले वर्षा शिर्के मॅडम या नेहमीच आमच्या मुलांना प्रोत्साहन देत असतात. ह्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आम्हाला ट्रॉफी दिलेली आहे. मुलांचे प्रोत्साहन दिले. आम्ही रफिक सारंग यांना विनंती करतो की मॅडम यांना एक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. नाही जाऊ दे. आता काय करायचं? आता आपण ज्याची अपेक्षा आपल्याला प्रतीक्षा होती ते आपण बक्षीस समारंभाच्या कडे वळूया. प्रथम आपण शिस्तबद्ध खेळाडू डिसिप्लिन प्लेयर म्हणून आपण इथं नाझिम कुरुपकर यांची निवड केलेली आहे. अतिशय एक चांगला फलंदाज असून सुद्धा त्याने कुठल्याही प्रकारे काही नाही आणि शिस्तबद्ध असा खेळ केलेला आहे आणि कुठलाच वादविवाद नाही. नियाज जैनुद्दीन काजी यांना विनंती करतो की त्याने आपल्या हस्ते संतोष शिर्केचा झालेला नाही विषय. संतोष शिर्के प्राइज आहे. प्राइजला सन्मान नाही केला. नाझिम काजी यांना शिस्तबद्ध खेळाडू म्हणून देण्यात येत आहे. नाझिम कुरुपकर नियाज जैनुद्दीन काजी यांच्या हस्ते देण्यात येत आहे. नाझिम कुरुपकर याला डिसिप्लिन प्लेयर नाझिम कुरुपकर. नंतर एमर्जिंग प्लेयर उजेर जयप्रकाश देतील. इमर्जिंग जो प्लेयर आहे छोटा खेळाडू आपल्याला चमकता उगवता खेळाडू या स्पर्धेतील उजेर खाचे जयप्रकाश यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते या छोट्याशा खेळाडूला ट्रॉफी द्यायचे. उभरता खिलाडी उजेर खाचे. आता राजू नदाब निसार काजी देतील. तुम्ही बोला. नाही तुम्हीच बोला. पण नाव घ्या. मी काय बोललो आता माझंच नाव काय
वरिष्ठ प्लेयर वरिष्ठ प्लेयर राजू नदाफ। इस पूरे टूर्नामेंट में सबसे सीनियर प्लेयर मैं उनको बुलाना चाहता हूँ। उनका नाम है राजू नदाफ। उनका अवार्ड मैं निसार काजी के हाथ से देना चाहता हूँ। ऐसा आपण इकडे येऊया। खुर्च्या फिरवा फक्त खुर्शीची खाली तोंडा फिरवा बस कॅमेरा अशी मारू नोमान किधर आहे आपली किधर आहे पहिली टूर्नामेंट बाहेर बघा काही नाही सावकाश घाई करू एक मिनिट हो नोमान इस अर्कल प्रीमियर लीग में सबसे सीनियर प्लेयर मैं राजू नदाफ को बुलाना चाहता हूँ। अवार्ड के लिए निसार काजी के हाथों से अवार्ड राजू नदाफ को दिया जाएगा। राजू नदाफ आए और अपना इनाम लेके जाए। सबसे इस टूर्नामेंट में सबसे सीनियर प्लेयर है काफी अच्छी बॉलिंग की, काफी अच्छी और इन्होंने काफी अच्छा अपनी टीम के लिए योगदान दिया है। अपने बॉलिंग से सभी को खुश किया था। मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करूंगा। त्याचप्रमाणे एक उगवता तारा या स्पर्धेमध्ये दिसून आलेला आहे। बंड्या शिर्के यांचा सुपुत्र आदेश यालाही एक चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। उगवता तारा एक ओव्हर टाकली होती त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे। आदेश रईस काजी यांच्या हस्ते आदेश याला सन्मानित करण्यात येत आहे। बेस्ट बॅट्समनला आहे ना ट्रॉफी आणि बॅट आहे ना मुकीतनी दिला नाही तर मुजीब काजी देतील। जफर आहे बेस्ट बॅट्समन मेडल सेकंड आणि फर्स्ट प्राइज वाले येतील ना आता या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन म्हणून इथं बॅट आहे आणि ट्रॉफी त्यांना एक बॅट आणि एक ट्रॉफी देण्यात येणार आहे। ती मुकीत काजी यांनी पुरस्कृत केलेली आहे। मी मुजीब काजी यांच्या हस्ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून जफर मुजावर बेस्ट बॅट्समन मुजीब काजी यांना विनंती करतो त्याने आपल्या हस्ते जफर काजी याचा सन्मान करायचा आहे। त्याला उत्कृष्ट फलंदाजचा पारितोषिक द्यायचं आहे। बेस्ट फिल्डर रियान काजी सिराज काजी देतील। डाय मारून कॅच धरला नाही बोला। इथं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर म्हणून सिराज काजीला बोलवा सिराज काजी यांनी उपस्थित राहावं। त्यांच्या हस्ते एक बक्षीस द्यायचं बेस्ट फिल्डरचा। सिराज काजी यांच्या हस्ते बेस्ट फिल्डरचं बक्षीस देण्यात येणार आहे। बेस्ट फिल्डर म्हणून ट्रॉफी देण्यात आहे तो बेस्ट फिल्डर रियान काजी। एक जबरदस्त डाय मारून त्यांनी या मैदानात एक जबरदस्त डाय मारून घेतलेली कॅच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं रियान काजी। सिराज काजी यांचे हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आहे। बॉलर शूज आहेत आणि ट्रॉफी आहे। बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक ट्रॉफी आणि त्याला शूज देण्यात येणार आहेत। ते पुरस्कृत आहेत प्रीतम तवसालकर यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत। शूज आहेत ते आरजे स्पोर्ट्स दापोली यांच्याकडून। इक्बाल मुकदम यांनी विनंती करतो की त्याने आपल्या हस्ते बेस्ट बॉलरचं बक्षीस द्यायचं। तो बेस्ट बॉलर आहे अभिजित
आदेश 11 संघाचा उत्कृष्ट गोलंदाज अभिजित याला बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित करा इक्बाल भाई मुकादम यांच्या हस्ते. ट्रॉफी दे ट्रॉफी शूज पण दे. आता काय बेस्ट बॉलर झाला ना आता मॅन ऑफ द सिरीज सुलेमान नेवरेकर चायकोची ट्रॉफी आणि इयरफोन इयरफोन श्री गणेश हरणे चायकोची. काय एअरफोन ट्रॉफी सुलेमान नेवरेकर आणि इयरफोन श्री गणेश हरणे चायकोची मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचे ह्या टुर्नामेंटचे आहे त्याचे पुरस्कार ते सुलेमान निवरेकर यांनी ट्रॉफी दिलेले आणि इयरफोन जे आहे ते श्री गणेश हरणे यांच्यातर्फे दिलेले आहे. मी राजन कदम यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस द्यायचे आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून जो ठरला आहे तो आमच्या संघाचा कर्णधार बंड्या शिर्के होता मॅन ऑफ द सिरीज. या टुर्नामेंटचा संपूर्ण मॅन ऑफ द सिरीज ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे. विकेट किपिंग मस्त केलेले चांगली केलेले आहे. विकेट किपिंग फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग उत्कृष्ट. हो अतुल यांच्यातर्फे आदेशला एक बक्षीस देण्यात येणार आहे. ज्या त्यांना इंटरनॅशनल प्लेअर कडून जी कॅप देण्यात आलेली होते ते बंडा शिर्केच्या सुपुत्रांना आदेश यांना देत आहेत. ते स्वतः आदेशाला सन्मानित करत आहेत ते कॅप देऊन. तर टाळ्यांचा गजर स्वागत करूया आदेशाचे छोटा प्लेअर. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ते शंकर कॉन्ट्रॅक्टर यांनी दिलेली आहे. मी बाबा दिनवारे अब्दुल रहमान दिनवारे यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते द्यायचे. सुहास शिर्के मॅन ऑफ द मॅच सुहास शिर्के. मी बाबा दिनवारे यांना ही मॅन ऑफ द मॅच बॅट आहे. खच्ची पण उचल. बॅट असेल हा प्राइज बॅट मॅन ऑफ द मॅच ही बॅट आहे. सुहास शिर्के ठरले ह्या फायनल ह्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुहास शिर्के. सुहास शिर्के याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. आता जे मुख्य बक्षीस आहेत संतोष शिर्के इथे उपस्थित राहिलेले आहेत. या लीगचे उपाध्यक्ष बाबा दिनवारे हे सन्मानित करतील ते संतोष शिर्के यांना शाल देऊन. त्यांच्याकडून आम्हाला एक बक्षीस 5,000 देण्यात आलेलं आहे. संतोष शिर्के यांचा सन्मान करीत आहेत ते आमचे बाबा दिनवारे.
अडखल प्रीमियम लीग सीझन फर्स्ट 2025 याच्यासाठी ही स्पर्धा जी झाली होती त्याच्याकरता एकूण इथे 6 ट्रॉफी 6 बक्षिसं 6 संघ होते. कोणत्याही संघाला इथे निराश केलेली नाही. संयोजकांनी सर्व संघांसाठी ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. 6 नंबरची प्रथम जी ट्रॉफी देण्यात येत आहे ते हसन स्ट्रायकर्स ह्या संघाला. मी अमर काजी यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हसन स्ट्रायकरचे कर्णधार आहेत संतोष शिर्के यांच्या हस्ते अमर काजी हसन स्ट्रायकरचे कर्णधार यांना ट्रॉफी देण्यात येत आहे. सन्मानित करण्यात आहे ट्रॉफी देऊन. पाचव्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती वर्षा शिर्के मॅडम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी सरफराज शिरगावकर. मी वर्षा शिर्के मॅडमने विनंती करतो की त्यांच्या हस्ते ट्रॉफी सह्याद्री स्पॉन्सर सह्याद्री आहेत. सरफराज शिरगावकर यांनी चौथा क्रमांक अरहान वॉरियर्स आमच्या अडखल ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच रऊफ काजी यांनी ट्रॉफी दिलेली आहे आणि 7,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा या स्पर्धेत दिलेलं आहे. मी रऊफ काजी यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते अरहान वॉरियर्सला ही ट्रॉफी प्रदान करावी. अजर परकार अतिशय उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत चमकलेला एक उत्कृष्ट खेळाडू, परंतु दुर्दैवाने त्याचा संघ अंतिम स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. त्याचप्रमाणे थर्ड प्राइज आहे ते रऊफ मांडलेकर यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे आणि 10,000 रुपये सुद्धा रोख रऊफ मांडलेकर यांनी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 10,000 रुपये रोख आमच्या प्रीमियम लीगसाठी दिलेले आहे. मी दोस्ती ग्रुप चे कर्णधार उमेश यांना विनंती करतो की त्यांनी रऊफ मांडलेकर यांच्या हस्ते आणि अंतू यांनी येऊन रऊफ मांडलेकर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि बक्षीस स्वीकारायचं आहे. सेकंडला मेडल आहे. पहिले मेडल द्या एक प्लेअरला. सेकंडला कोण आहे? द्वितीय क्रमांकाचा जो विजेता ठरलेला शबनाज 11 या द्वितीय क्रमांक इथे पटकावलेला आहे. त्यांच्या सर्व खेळाडूंनी रांगेत येऊन आपापल्या मेडल घ्यायचे आहे. शबनाज 11चे खेळाडू एक प्लेअरने येऊन आपलं मेडल घ्यायचे आहे. शबनाज 11चे खेळाडू लवकर या उशीर झालेला आहे. आपल्याला लांब जायचं आहे. जपर मी ह्या ट्रॉफी कुठे दिलेल्या होत्या ह्या ट्रॉफी कुठे दिलेल्या आहेत ट्रॉफी पण दिले या लोकांनी प्राइज पण दिले ट्रॉफी त्यांच्या हाताने द्यायचे. आता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊया. आम्हाला ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम पुरस्कृत केलेले आमच्या अडखल ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र घाग यांना मी विनंती करतो की त्यांनी सेकंड प्राइज आहे द्वितीय क्रमांकाचे जे बक्षीस आहे ते शबनाज 11चे कर्णधार यांनी येऊन आपलं बक्षीस मी माननीय सरपंच रवींद्र घाग यांना विनंती करतो की त्याने आपल्या हस्ते या बक्षिसाचे पुरस्कर्ते सुद्धा तेच आहेत. त्याने या बक्षीस दिलेले आहे रोख रक्कम 15,000 आणि ट्रॉफी. मी यांना विनंती करतो की शबनाज 11चे कर्णधार यांनी येऊन आपली सेकंड नंबरची ट्रॉफी घेऊन जायची आहे.
आता या स्पर्धेचा अंतिम विजेता अडखल प्रीमियम लीग सीझन फर्स्ट 2025 APL अडखल प्रीमियर लीग. मी ह्या स्पर्धेचा जो विजेता संघ आहे त्या विजेत्या संघाला बंड्या शिर्के कर्णधार यांना विनंती करतो की आपल्या संघातील सर्व खेळाडूंना एका रांगेत आदेश 11चे सर्व खेळाडू रांगेत येऊन आपले मेडल घ्यायचे आहेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यापूर्वी मी या अडखल प्रीमियर लीग साठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला इथं सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. असे सहकार्य आम्हाला भविष्यात राहू द्या अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आता उशीर फार झालेला आहे. प्रत्येकाचं नाव घेऊन आता इथे त्यांचा आभार मानणे शक्य नाही, तरी पण आम्ही आभार मानलेले आहेत. मी सर्व ज्याने या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले त्यांचे आभार मानतो. आणि आमचे ह्या कमिटीचे अध्यक्ष आणि पुरस्कर्ते रिजवान काजी यांनी फार मोलाची कामगिरी बजावलेली या स्पर्धा आयोजित करण्यासाठी. आता आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊया. रिजवान काजी यांच्यातर्फे रोख रक्कम 50,000 देण्यात आलेली होती आणि एक ट्रॉफी देण्यात आलेली होती. आज रिजवान काजी मला वाटतं इथं उपस्थित नाहीत. मी त्यांचे काका हिशामुद्दीन काजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आदेश 11चे कर्णधार रिजवान काजी यांच्यातर्फे पुरस्कृत असलेले रोख रक्कम बक्षीस आणि ट्रॉफी मी हिशामुद्दीन काजी यांना विनंती करतो की त्याने रिजवान काजीच्या वतीने ट्रॉफी आणि बक्षीस या स्पर्धेचा विजेता अंतिम विजेता संघ ठरलेला आदेश 11 या संघाचे कर्णधार बंड्या शिर्के यांना रवी पुन्हा. ही स्पर्धा अतिशय उत्साहात ही पहिली स्पर्धा होती. प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अतिशय व्यवस्थितपणे सुव्यवस्थित नियोजन करून सर्व लहाना थोरापासून सर्वांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहे. अडखल ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या सर्व 12-13 वाड्या या सर्वांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहे. पुन्हा एकदा या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथंच संपला असे जाहीर करतो.